वरळी स्थानक म्हणून खोटं पसरवलेला हा व्हिडिओ आहे आचार्य अत्रे चौक वरळी या स्थानकातला। ही दोन्ही स्थानकं तशी वेगवेगळीच। मुंबईत झालेल्या मुसळधार पावसानं या भूमिगत मेट्रो स्थानकात पाणी शिरलं। खरं तर सांडपाणी निस्सारण नाल्यातून अचानक आलेल्या पाण्यामुळे वॉटर रिटेनिंग वॉल कोसळली आणि ही घटना घडली। या घटनेत स्थानकाचं मोठं नुकसान झालं हे खरं। इतकंच नाही तर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आचार्य अत्रे चौक वरळी हे स्थानक तात्काळ बंदही करण्यात आलं। मुंबईकरांसाठी ही अत्यंत दुर्दैवी घटना असली तरी या घटनेनं विरोधकांना मात्र आनंदाची उकळी फुटली। संपूर्ण मार्गिकाच कशी धोकादायक आहे याबाबत फेक नरेटिव्ह चालवायला सुरुवात झाली। वास्तविक 26 मे रोजी वरळी ते आरे कॉलनी दरम्यान तब्बल 24,000 प्रवाशांनी या भूमिगत मार्गिकेतून प्रवास केल्याचं MMRCLच्या MD अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे सजग मुंबईकरांनी विरोधकांच्या नरेटिव्हवर अजिबात विश्वास ठेवू नये।